आता हे सगळे पीस पेपर आणि पीस वेगळा करायचा आहे। हा पेपर आपल्याला जपून ठेवायचा आहे, परत काही चूक जर झाली तर आपल्याला चेक करण्यासाठी पेपर लागतो। आता हे सगळे टाचण्या काढून हे पेपर वेगळे करते आणि आपले पीस जे कटिंग केलेलं आहे ते वेगळं करते। आता आपण ब्लाउज शिवण्यासाठी तयार आहोत। आता हा जो दोरा आहे हा मी मुद्दाम थोडासा डार्क शेड मध्ये घेतलाय, म्हणजे मी जिथे जिथे स्टिचेस मारेल तिथे तुम्हाला जरा व्यवस्थित दिसून येईल की मारते। आता आपण आधी बॉबिन भरून घेऊयात। हे बघा, या एक बॉबिन फिलर घ्यायचं किंवा काही तुमच्याकडे पेनाची रिफिल किंवा अशी काही स्टिक असेल तर ती याच्यामध्ये बॉबिनमध्ये आपल्याला अशी घालायची आहे। आणि हा जो दोरा आहे थोडासा असा रोल करून घ्यायचा आहे, स्टार्टिंगला थोडासा हाताने रोल करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मशीन चालूच ठेवायची आणि या व्हीलला आपल्याला अशा पद्धतीने हे शिवून घ्यायचं। अशा पद्धतीने बॉबिन फिल करायची, दोरा हातात ठेवायचा आहे म्हणजे आपोआप दोरा हातात ठेवायचा आणि असं आपोआप मशीन फिरवल्यानंतर या व्हीलवरून बॉबिन भरली जाते। ही बॉबिन आपली भरून तयार आहे। आता हा दोरा तोडायचा आणि ही जी बॉबिन आहे प्रत्येक मशीनची बॉबिन केस वेगवेगळी असते। आता ही माझी डबल पार्टची मशीन आहे, त्याची बॉबिन केस अशी आहे। साधी मशीन असेल तर त्याची बॉबिन केस सुद्धा वेगळी असेल। हे अशा पद्धतीने लावून हे असं खाली घ्यायचंय आणि इथून असं पकडून अशा पद्धतीने ही बॉबिन लावायची आपल्याला। बॉबिन भरून झालेली आहे आपली। आणि योगपट्टी थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि हा मागचा भाग सुद्धा आपण थोडा बाजूला ठेवूया। आता हे पुढच्या भागाच्या आधी आपल्याला टक्स शिवून घ्यायचे। हे बघा, हे जे 4 टक्स दिसतात ते आपल्याला शिवायचे आहेत। आता हे कशा पद्धतीने शिवायचे, आपण इथे 3 लाईन दिसतात आहे तुम्हाला ही सेंटर लाईन अशी पकडायची। सेंटर लाईन अशी पकडल्यानंतर फोल्ड केल्यानंतर इकडे जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच या साईडला येणार आहे, कारण आपण पाऊण इंचाचा टक्स घेतला आहे। त्यामुळे असं सेंटर लाईनला फोल्ड करून ह्या लाईनवरून आपल्याला इथे स्टिच करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने स्टिच करायचं। आता हे बघा, मी इथे इकडे आणि इकडे लॉक केलेलं आहे। लॉक केलं म्हणजे काय, ही टीप अशी उसवत जाणार नाही। आता हे लॉक कसं करायचं मी तुम्हाला दुसऱ्या कापडावर दाखवते। हे बघा, हे जेव्हा 2 फॅब्रिक आपण एकावर एक ठेवतो, 2 कापड एकावर एक ठेवले, मशीन चालूच ठेवायची आहे आणि मशीन पुढे मागे फक्त हा घोडा उचलायचा आणि आपल्या हाताने हे कापड पुढे मागे करायचं। म्हणजे याला आपोआप डबल टिबल स्टिच बसल्या की याला लॉक आपोआप होतं। किंवा तुमच्या मशीनला सेटिंग असेल तर त्या सेटिंगने सुद्धा जागेवर लॉक होऊ शकतं। हे बघा, आता ही मशीन मी फिरवते आणि हे घोडा उचलणार आहे, मशीन चालूच ठेवणार आहे आणि लेफ्ट हँड साइडनी मी हे कापड पुढे मागे करणार आहे।
एकावर एक स्टिचेस बसतात. हे बघा झालंय. अशा पद्धतीने लॉक डबल ट्रिपल स्टिचेस बसल्या की ते लॉक होऊन जातं ऑटोमॅटिक, म्हणजे शिलाई आपली उसवत नाही. आलं लक्षात. आता आपण ब्लाऊज स्टिच करायला घेऊयात. हा झाला आपला सेंटरचा टक्स. आता इकडचे टक्स सुद्धा आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत. हा असा क्रॉसमध्ये घ्यायचा आहे आणि या पॉईंटपासून सुरुवात करायची. इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जिथे जिथे मार्किंग केलंय त्या मार्किंगवरच आपला टक्स आला पाहिजे. जर कमी जास्त झाला तर आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येईल. आता हा तिसरा टक्स शिवून घेते. हा अशा पद्धतीने सेंटर लाईन पकडायची आहे आणि इथे सुद्धा लॉक करून मगच टिप मारायची. प्रत्येक स्टिचला आपल्याला लॉक करता आलं पाहिजे. कुठेही तुम्ही टिप मारा, लॉक केलं नाही तर ती टिप आपली उसवत जाईल. हा चौथा टक्स स्टिच करून घेऊया आपण. इथपर्यंत आहे हा टक्स. मी हात लावलाय इथपर्यंत, या पॉईंटपर्यंत आहे. हे व्यवस्थित कापड ओढायचं नाही किंवा ताणायचं नाही, ते सरळ धरून टिप मारायची. हे बघा आपले हे चारही टक्स तयार आहेत. आता ह्याच्यामध्ये आपोआप असा फुगा तयार झालाय, कप तयार झालाय. त्यामुळे काय होईल, आपला हा चेस्टला व्यवस्थित बसेल हा भाग. त्यामुळे काय होईल, हा चेस्टमध्ये व्यवस्थित बसेल. इनफ फुगा आला पाहिजे इथे. आता दुसरा भाग सुद्धा असंच दाखवते मी. ह्याच्यासारखंच आपल्याला. आणि हे कार्बनवर टक्स केल्यामुळे टक्स मार्किंग केल्यामुळे काय होतं, कार्बननी टक्स मार्किंग केल्यामुळे काय होतं, हे समोरासमोर येतात. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण एक भाग करून घेतो, दुसरा भाग त्याच्यावर छापतो, तर एकाच साईडचे वर दोन्ही टक्स मार्किंग केले जातात. म्हणजे एकाच भागावर टक्सचं मार्किंग केलं जातं. म्हणजे कसं, हा भाग आता उजव्या हाताला आहे, तुमच्या उजव्या हाताला हा भाग आहे, डाव्या हाताला हा भाग आहे. हे बघा आता याला सुद्धा अशाच पद्धतीने टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. टक्स शिवून घ्यायचे. ही सेंटर लाईन पकडली आणि याला लॉक करायचं. लॉक करायला विसरायचं नाही. प्रत्येक स्टिचेसच्या आधी आणि नंतर, स्टिच संपल्यानंतर लॉक केलंच पाहिजे. हे झालं. आता इकडचा टक्स. हा तिसरा टक्स. सेंटर लाईन पकडली. आता इथे स्टिच मारते. आता हा एक टक्स घ्यायचा. हे सुद्धा टक्स आपले शिवून झालेले आहेत. हे बघा फ्रंट आणि बॅक दोन्हीचे टक्स आपले तयार झालेत अशा पद्धतीने. आता आपल्याला खाली योकपट्टी लावायची. ही जी योकपट्टी आहे ही आपल्याला अशा पद्धतीने लावायची. तुम्ही घरी कधी ब्लाऊज आतून बाहेरून एकदा चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही योकपट्टी कशा पद्धतीने लावली. हे बघा आपल्याला ही अशी योकपट्टी पाहिजे. तर ही शिवण्यासाठी आपण अशा पद्धतीने शिवणार, मग ही अशी सरळ दिसणार. ठीक आहे. ही अशा पद्धतीने आपल्याला योकपट्टी लावायची. इथे बघा हा सगळा कचरा दिसतोय, म्हणजे हे स्टिचेस दिसतात. हे दिसू नये म्हणून आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने लावणार आहे की ते जे स्टिचेस आहेत ते सगळे आतल्या साईडमध्ये जाणार आहे. म्हणजे हे बघा ही योकपट्टी अशी पाहिजे, तर आपण अशी शिवणार.
तर मग एकच पीस घ्यायचा त्यातला, हा एकच पीस घेतला आणि अशी साईड केली. हा जो ब्लाऊज आहे हा असा रोल करत जायचा आहे. असं रोल केल्यानंतर ही जी योगपट्टीचा दुसरा भाग आहे तो एकावर एक ठेवायचा आहे. हे तीनही टोक एकावर एक ठेवायचे, तीनही पीस एकावर एक आले पाहिजे आणि याच्यावर 1/2 इंच सोडून आपल्याला टीप मारायची. बरं, ही टीप मारताना हे थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही सेटिंग करून घ्यायचे आणि मग टीप मारायची. एकदम जर तुम्ही सेटिंग करून घेतलं असं आणि टीप मारायला गेलात तर हे कापड पुढे मागे होणार, कधी कधी फिसकू शकतं, कापड सुटू शकतं तुमचं. हे बघा, मी काय केलंय, आपला ब्लाऊज जो आहे तो योगपट्टीच्या आतमध्ये टाकून दिला आहे. ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट होता तो आतमध्ये टाकलाय आणि ही जी आहे पूर्ण योगपट्टी आहे. तर आता ही ते स्टिच मारल्यानंतर हळूच या साईडच्या भागातून आपला हा जो भाग आहे फ्रंटचा भाग तो असा ओढून काढायचा आहे. हे बघा, ओढून काढल्यानंतर बघा आपला जो आतला भाग आहे त्यात सुद्धा फिनिशिंग दिसते. म्हणजे हा आतला जो भाग आहे त्यात पण फिनिशिंग आहे इथे आणि इथे पण फिनिशिंग आहे. आपले सगळ्या स्टिचेस कुठे गेल्या, आतमध्ये गेल्या. अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट तयार झाला आहे. दुसऱ्या साईडच्या भागाला सुद्धा अशीच योगपट्टी लावायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे आधी लावून बघायचं हाताने, नाहीतर काय होतं, हा जो वर आलेला भाग आहे कधी कधी चुकून या साईडला शिवला जातो. तो तसं न करता आधी सेटिंग करून घ्यायची, आधी ठेवून बघायचं की आपल्याला कसं शिवायचं आहे, मगच स्टिच करायला घ्यायचं. नाही तर इकडचा भाग तिकडे आणि तिकडचा भाग इकडे झाला की परत उसवाउसवी करावी लागते. आता ह्या भागापासून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. एकच भाग घेतला आपण योगपट्टीचा, हा एक भाग एकावर एक ठेवला आहे. मग हे उलटं करायचं आहे. हा जो ब्लाऊज आहे आपण हा असा रोल केला याच्यामध्ये आणि परत हे तिन्ही पीस एकावर एक ठेवलेले. तीनही पीस एकावर एक ठेवून परत ह्याच्यावर आपल्याला टिप मारायची. हे झालं. आता या साईडने आपल्याला तो ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साईडने काढू शकता, इकडून काढा किंवा इकडून काढा. हा भाग थोडासा मोठा आहे म्हणून मी इकडून काढते. कुठल्याही एका साईडने बाहेर काढायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने आपला हा भाग तयार झाला आहे. पुढचा आणि मागचा भाग तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण इथे हुकची पट्टी लावणार आहे, इथे आयची पट्टी लावणार आहे. उजव्या साईडला जी असती ते हुक्स असतात आणि डाव्या साईडला जे असतं ते आय असतात. आयची पट्टी बाहेर निघालेली असते आणि हुकची जी पट्टी असते ती आतमध्येच फोल्ड केलेली असते. मग आपण हुकची पट्टी जी आतमध्ये फोल्ड केलेली आहे ती घेताना छोटी घेणार आणि जी बाहेर काढायची आहे ती थोडीशी विड्थला जास्त घ्यावी लागेल. म्हणजेच हुकची पट्टी 1.5 इंचाची घ्यायची आणि आयची पट्टी 2.5 इंचाची घ्यायची. आता आपण या दोन्ही पट्ट्या काढून घेऊयात. हे जे उरलेलं कापड आहे, इवन एक एक चिंदी सुद्धा तुम्ही जपून ठेवा. जोपर्यंत तुमचं ब्लाऊज पूर्ण होत नाही किंवा तुम्ही ट्राय करून बघत नाही तोपर्यंत प्रत्येक पीस त्याचं जपून ठेवायचं आपल्याला. कारण ब्लाऊजमधले एक एक चिंदी आपल्याला गरजेची आहे, एक एक पीस गरजेचा आहे. आता यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी काढते.
ही 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. आता कट करून घेते, म्हणजे ही 1.5 इंचाची झाली. आता ही लेंथला घेताना ह्या मापापेक्षा 1 ते 1.5 इंच जास्त घ्यायची. का घ्यायची? कारण आपल्याला खालून पण याला फिनिशिंग दिली पाहिजे, कारण ऑलरेडी याला फिनिशिंग आहे. तर या पट्टीला पण खालून आपल्याला फिनिशिंग द्यायची, म्हणजे फोल्ड करायचं शिवताना, म्हणून आपण घेताना जास्त घ्यायची पट्टी. ठीक आहे. आता ही दाखवतो मी कशी शिवायची. ही हुकची पट्टी आता ही इथून सरळ घ्यायची. अशा पद्धतीने इथे स्टिच मारून घेते. लॉक केले मी इथे आणि 1/2 इंच सोडून एक टीप मारायची. आता इथे खाली आल्यानंतर हे बघा, हा एक्स्ट्रा भाग जो आहे, आपण 1/2 इंचाचा जो एक्स्ट्रा घेतला आहे तो असा फोल्ड करायचा आहे. आणि इथे लॉक केले मी. हे बघू शकता तुम्ही कशी पट्टी लावली मी. हा सरळ भाग आहे, सरळ भागावरच ही टीप मारलेली आहे. आता हा भाग असा फोल्ड करायचा आहे. इथून बघा, हे अशा पद्धतीने दिसेल. हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यावर एक दाब टीप मारायची. याच्यावर एक दाब टीप मारून झाली आहे. आता ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि हा जो भाग आहे हा पूर्ण असा फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड केल्यानंतर याचं तोंड थोडंसं फोल्ड करायचं. आता इथे एजेस आहेत, जर कापडाला एजेस नसते, दोरे निघाले असते, म्हणून आपण याला डबल फोल्ड करणं गरजेचं होतं. पण आता याला ऑलरेडी एजेस आहेत, तर आपण असंच फोल्ड केलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग छोटासा फोल्ड करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्यावर हा भाग पूर्ण आतमध्ये फोल्ड झाला पाहिजे. जिथे आपण ही पट्टी जॉईन केली ती बाहेर दिसायला नाही पाहिजे, ही पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे. हे बघा, सरळ भागाने बघितली तर ही पट्टी दिसते का? ही पूर्ण आतमध्ये गेली आहे. केवळ फिनिशिंगसाठी आपण ही पट्टी जॉईन केली. इथे पण लॉक करायचं आहे आणि एक सरळ टीप मारून द्यायची. अशा पद्धतीने टीप मारली आहे आणि हा सरळ भाग आहे. या सरळ भागावर अशी ही टीप दिसेल आणि या साईडला आपले हुक्स लागणार आहेत. आता आईची पट्टी करायची. हा भाग बाजूला ठेवते आणि जो दुसरा भाग आहे आपला लेफ्ट हँड साईडचा जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला आईची पट्टी. आता ही आईसाठी पट्टी 2.5 इंचाची घ्यायची आपल्याला, म्हणजे लेंथला या मापापेक्षा जास्त घ्यायची आहे आणि विड्थला 2.5 इंचाची घ्यायची. ती पट्टी आपण 1.5ची घेतली होती, आता ही 2.5 इंचाची. कुठल्याही मापासाठी हुक आणि आईची पट्टी घेताना एक 1.5 इंचाची आणि एक 2.5 इंचाची अशा 2 पट्ट्या काढायच्या. आता मी याच्यावर 2.5 इंचाची, हे फोल्डिंगवर आहे कापड, तर मी याच्यावर डायरेक्ट 2.5 इंचाची पट्टी काढते. सरळ लाईन ड्रॉ केली. आता ही कापून घेते मी. हे बघा, ही अखंड पट्टी मिळाली मला. आता इथून स्टिच करताना हा सरळ भाग आहे, याला असं फोल्ड करून घ्यायचं खालच्या भागावरून आणि इथे फिनिशिंग असल्यामुळे इथे हा फोल्डचा भाग ठेवायचा. त्यानंतर ह्याच्यावर पण लॉक करून टीप मारून घ्यायची. ही टीप मारून घेतली आहे. आता हा जो एक्स्ट्रा भाग राहिलाय हा आपण कापून घेऊयात. पट्टीचा एक्स्ट्रा भाग आपण कापून घेतलाय. आता त्या हुकच्या पट्टीला आपण काय केलं होतं की हे इथून असं घेऊन इथे दाब टीप मारली होती आणि ती पूर्ण पट्टी आतमध्ये घातली होती. आता ही पट्टी काय करायची, आपल्याला ही अशी बाहेर दिसली पाहिजे, कारण इथे आय करायचे आपल्याला, लूक बनवायचे, त्यामुळे ही पट्टी अशी बाहेर दिसली पाहिजे. मग आपण काय करायचं, ही पट्टी मुद्दाम आपण मोठी घेतलेली आहे, हे असं छोटं फोल्ड करायचं आणि याच्यावर एकावर एक ठेवून द्यायचं. हे बघा, आणि अशा पद्धतीने ह्याच्यावर एक टीप मारून द्यायची.
ही पट्टी बाहेर आलेली आहे, या मापापेक्षा बाहेर आलेली ही पट्टी. आता याच्या एक थोडं डिस्टन्स ठेवून अजून एक टीप मारून घ्यायची. एक्स्ट्रा भाग कापून टाकायचा. बघितलं, डबल टिप मारली म्हणजे ह्याच्यावर आपल्याला आय बनवता येतील. ही झाली हुक आणि आयची पट्टी. हे दोनही भाग सेम आहेत की नाही एकदा चेक करून घ्यायचा. जर इथे कमी जास्त असेल तर वरचा भाग थोडासा कट करून घ्यायचा. आता हे दोन्ही भाग सेम आहेत आपले, कट करायची गरज नाही आहे. आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे. हे बघा, आज याची प्रॅक्टिस करा. आपण उद्या मागचा भाग आणि फिटिंग बघूयात. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.